पुणे जिल्हा नगर परिषद आणि पंचायत निवडणूक निकालावर राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे यांनी काय विश्लेषण केले पाहूयात। पुणे जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर 17 पैकी 10 ठिकाणी नगराध्यक्ष पद आपल्या पदरात पाडलेलं आहे अजित पवारांनी। अजित पवारांनी मोठी बाजी मारली आहे। नगरपालिकांमध्ये जरी अजित पवारांनी बाजी मारलेली असली तरी तसंच जिल्हा परिषदांमध्ये होईल असं सांगणं थोडंसं अवघड आहे। गेल्या 40, 50, 60 वर्षाचा इतिहास बघितला तर काँग्रेस आणि शरद पवारांच्या आधिपत्याखाली जिल्हा परिषद राहिलेली आहे। ही जिल्हा परिषदेची निवडणूक मला असं वाटतं की पहिली आहे की जी अजित पवारांच्या हातातून जाऊ शकते। बहुमतासाठीचा जो आकडा आहे पुणे जिल्हा परिषदेचा तो यावेळी 37 असेल, त्यामुळे भारतीय जनता पक्ष त्याच्या फार जवळ गेलेला असेल। थोडक्यात काय तर या निवडणुकांमध्ये अजित पवारांनी आजच्या निकालामध्ये जरी बाजी मारलेली असली 17 पैकी 10 ठिकाणी विजय मिळवून, तरी जिल्हा परिषदेची निवडणूक जिल्हा परिषद ताब्यात ठेवणं, तिथे सत्ता राखणं अजित पवारांसाठी तितकं सोपं निश्चितपणे नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।